एकनाथ शिंदे अजित पवारांच्या भेटीला दाखल झालेत। पालकमंत्री पदाच्या तिढ्याबाबत चर्चेची शक्यता आता वर्तवली जाते। एकंदरीतच आपण पाहतोय की शिंदे सेना आणि राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री पदावरून जो काही वाद आहे किंवा जो तिढा निर्माण झालाय त्याबद्दल या भेटीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। दोन उपमुख्यमंत्री एकमेकांना भेटणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला दाखल झालेत। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। गणेश, काय सांगाल, या चर्चेमध्ये नेमकं काय निष्पन्न होऊ शकतं? काय याच्यातून तिढा सुटू शकतो का? नक्कीच जर बघितलं असेल तर जिल्हा वार्षिक नियोजनच्या बैठकीसाठी खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। मात्र जरी ही बैठक असली तरी या बैठकीबरोबर सध्या पालकमंत्री पदाचा देखील वाद आहे तो पाहायला मिळतो। अद्यापही सुटला गेलेला नाही, कारण की रायगडचं पालकमंत्री पद आहे ते खरं तर अजितदादांचे आमदार असणाऱ्या मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे खरं तर देण्यात आलं होतं। मात्र याला कुठेतरी स्थगिती देण्यात आली होती, कारण की त्याच ठिकाणी असणारे मंत्री भरत गोगावले यांनी खरं तर ही प्रामुख्याने मागणी धरली होती आणि त्याच ठिकाणी असणारे शिवसेनेचे 3 आमदार देखील आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते। त्यामुळे ही स्थगिती देण्यात आली होती आणि त्याच नंतरून अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यातली ही पहिलीच भेट आहे आणि याच भेटीदरम्यान जरी जिल्हा नियोजन समिती बरोबरच आता पालकमंत्री संदर्भात देखील काही चर्चा होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। आणि नक्कीच आपण गणेश आपण पाहतोय पालकमंत्री संदर्भात पदासंदर्भात काही चर्चा होते का हे पाहणं गरजेचं आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे, नेमकं काही पॉझिटिव्ह याच्यातून बाहेर येतंय का, आउटकम येतंय का, पाहावं लागेल।